चोपडा तालुक्यातील अकलूड गावात आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास एक भयानक दृश्य समोर आलं, ज्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। एका राहत्या घरात 2 मृतदेह रक्ताच्या थोरड्यात पडलेले आढळले। ही घटना केवळ मृत्यूची नसून इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेम प्रकरणाच्या रक्तरंजित अंताची आहे। सध्या प्रत्येकाला सोशल मीडियावर फेमस होण्याची वेळ लागलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीतून अनेक वेळा चुकीच्या घटना घडल्याचे आपण ऐकले असेल, आणि अशीच एक घटना आज चोपडा तालुक्यातील अकुलखेड गावात घडली। गावातील रहिवासी जगदीश काशीनाथ पाटील यांची मुलगी सकाळी शाळेतून घरी परतली असता तिला घराचा दरवाजा बंद दिसला आणि तिने दरवाजाच्या आत हात घालून दरवाजा उघडला आणि तिला धक्काच बसला, कारण तिची आई आणि एक व्यक्ती हे दोघही रक्ताच्या थारोड्यात पडलेले तिला दिसले। हे दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली। मुलीने जोरात आवाज दिल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले आणि ही घटना उघडकीस आली। अनिता जगदीश पाटील आणि देवा धनगर या दोघांचे इंस्टाग्रामच्या माध्यमातून सूत जमले अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। आज सकाळी साधारण 10:30 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अकुलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी आहे अनिता, तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे। अजून काही नक्की तपासांती काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही, पण त्यांच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे। एकंदरीत तो संशय आहे, प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकाच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येत आहे। ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिने हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला। साधारणतः तिला तिच्या वडिलाला फोन केला, वडील कुठेतरी शेतात बाहेर गेले होते, त्याच्यानंतर तिचे वडील आले। अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास, दोघं पण आहे। वेपन सगळं झालंय का? जागेवरच पिस्टल पडलेलं आहे। दोघं मरण पावले। मात्र गेल्या काही दिवसापासून अनिता ही देवा धनगरला वेळ देत नव्हती। याच रागातून देवा धनगरने हे टोकाचे पाऊल उचलले। त्याने थेट अनिताच्या घरी जाऊन गावठी पिस्तुलाने तिच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर त्याच पिस्तुलाने स्वतःवरही गोळी झाडून आपले आयुष्य संपवले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळावरून देवा धनगरची दुचाकी जप्त केली आहे। सध्या दोघांचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे। सोशल मीडियावरील ओळख आणि त्यातून निर्माण होणारे संबंध किती जीवघेणे ठरू शकतात हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। चोपड्याहून विश्वास वाडे यांचा रिपोर्ट, साक्षीदार न्यूज, जळगाव।